पधारे सारे शेतकरी बंधु और हमारे विक्रेता बंधुओं का हार्दिक हार्दिक स्वागत है। बहुत बहुत अभिनंदन है। आज हमारे बीच उपस्थित हमारे मुख्य अतिथि महोदय और कंपनी से पधारे हमारे महाराष्ट्र स्टेट के कॉर्न हेड भरत पोद्दार सर और मंचासीन उपस्थित ग्राम पंचायत समिति के सभी सदस्यगण और हमारे सबसे मुख्य अतिथि हमारे सभी शेतकरी बंधु जो आसपास के गांव और आलन से पधारे हुए हैं, उन सबका फिर से श्री राम बायोसीड जेनेटिक्स की तरफ से हार्दिक हार्दिक अभिनंदन करता हूं। जय श्री राम, जय श्री राम। सर्वप्रथम मंचावरील उपस्थित सर्व आदरणीय तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री पंजाबराव डग साहेब यांचे मी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स तसेच आळंदच्या सर्व ग्रामपंचायतच्या शेतकऱ्याच्या वतीने मी इथं खूप खूप स्वागत करतोय। मी भरत पोद्दार तसं प्रॉपर लातूर जिल्ह्याचा आहे, पण मागच्या 20 वर्षापासून मी बियाणे कंपनी क्षेत्रामध्ये काम करतोय, महाराष्ट्र, MP, गुजरात आणि सध्या माझ्याकडे जे आहे श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचं महाराष्ट्राचं काम पाहण्याची जबाबदारी आहे। कोणते पिके घेतले पाहिजे आणि कोणते हायब्रिड योग्य आहेत अशा परिस्थितीमध्ये त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीच्या माध्यमातून आज हे चर्चासत्र आयोजित केलेले आहे। खास करून मक्का आणि कपाशी या दोन पिकावर आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक, सरपंच, उपसरपंच तसेच चेअरमन, प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, पंचक्रोशीतून आलेले सगळ्यांना नमस्कार करून या ठिकाणी विषयाकडे बोलतो। तर सर्वप्रथम या श्रीराम बायोसीड कंपनीनं मकाचा कार्यक्रम घेतला, कापसाचा घेतला, त्याबद्दल आधी त्यांच्याबद्दल थोडं सांगतो। तर तुम्हाला हे सांगू इच्छितो, मका करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो, अंतर किती करायला पाहिजे तर 2 बाय 9 इंचावर तुम्ही मका करता। माझं तरी म्हणणं आहे की 2 बाय अर्ध्या फुटा मका करायला पाहिजे। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्ही बघा, म्हणजे मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो की तुम्ही काय करतात, 9 इंचावर करतात, पण हे 9 इंचा करण्यात काय होतं, तुमचे मकाचे झाड असे इतक्या दूर जातात। कोणत्याही मकाच्या झाडाला तुम्ही शेतात जाऊन कणीस मोजा, कोणत्याही मकाच्या झाडाला एकच कणीस लागतं आणि त्या कणसाचं वजन भरतं 220 ग्राम, 240, 270, 290 आणि 410 पर्यंत भरतं। जर 2 फुटावर जरी गेलं त्याचं काही 1 किलो भरणार नाही, म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं। शेतामध्ये काम करता या विजेपासून काळजी घ्या। विजा कडकडत असताना झाडाखाली उभं राहत जाऊ नका, जवळपास झाडावर 16% विजा पडतात। आता तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ज्या गावामध्ये आहेत, हे आळंद गाव आणि तुम्ही ज्या गावचे शेतकऱ्याला तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडतात, इतक्या विजा कडकडतात, ह्या तुमच्या गावात पडत नाहीत आणि ह्या गावाच्या बाहेर पडतात 2 किलोमीटरनं। मग तुमच्या गावाच्या विजा कोण वाचितं? तुमच्या गावातल्या विजा वाचणार कोण आहे माहिती आहे का? त्या मंदिरावरचं कळस आहे। वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा। मंचावरील सगळ्यांना मी थोडं 2 मिनिट खडी थांबायला सांगतोय। तर आपल्याला यावर्षी भरघोस उत्पन्न घ्यायचं आहे, विजयी व्हायचा आहे। तर विजयाचा जो हा झेंडा आहे, डग साहेब विजय ध्वज, डग साहेब आणि मंचावरील सर्व लोकांना मी विनंती करतोय की तो फडकावायचा आहे। आपण बघू शकताय बायोसीड कापूस 6001 चा भरोसा। कशीही असेल माती, कुठलीही असेल परिस्थिती, विजय असेल तुमचा नक्की। तो हा तुमचा आणि आमचा दोघांचा विजय ध्वज आज एक बार जोरदार ताल्या वाजवा आपल्या विजय ध्वजासाठी।